नमस्कार दादा, नमस्कार जी. माझे नाव रोशन रमेश शेलोकर. मी गेल्या 3 वर्षापासून ह्या कंपनीमध्ये काम करत आहे. श्री सत्य ॲग्रीबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचं नाव आहे. तर आज दिनांक 3 ऑक्टोंबर तुमच्या शेतामध्ये आम्ही मंगला या धानावर पीक पाहणी कार्यक्रम घेतलेला आहे. तरी माझं असं म्हणणं आहे की तुमचं काय मत आहे ह्या धानाबद्दल, ते तुम्ही शेतकऱ्यांना थोडं सांगा. नमस्कार. माझे नाव देवेंद्र हरिरामजी विटोले. मी राहणार तामसवाडी. हा मंगला जो धान आहे सीडचं, हा 6व्या महिन्याच्या 10 तारखेला आपण रोपवाटिका म्हणून शेणारी बुवाई केली आणि बुवाई केल्याच्या नंतरमध्ये आपण 20 दिवसांनी यांची लागवड केली. लागवड केल्याच्या नंतर धानाचा असा आपल्याला प्रतिसाद मिळाला तर याच्या आधी आपण कोणतं पण धान लावत होतो तेवढा म्हणजे तेवढी त्याच्यापेक्षा काही पर्सेंट म्हणजे अर्ध्या 75पेक्षा पण जास्त म्हणजे 90% ते 100% जवळपास आपल्याला याचा रिझल्ट मिळत आहे. आधी जो धान लावत होता त्याचा 60% 75% असा रिझल्ट होता. आता या धानाचा रिझल्ट पाहिला तर 99% रिझल्ट ठेवलेला आहे. ह्या धानाची लोंब बघा, आधीच्या धानामध्ये अशी लोंब राहत नव्हती आणि आताचं धान बघितलं तर एकरी मिनिमम तरी 25 ते 30 बोऱ्याच्या जवळपास व्हायची शक्यता आहे असं मला जाणवतो. कारण की आधीच्या धानामध्ये तेवढं होत नव्हतं आणि आता जे फसल बनलेली आहे, हे इकडे बघा, इकडे पण आहे आमची फसल, ही पण आहे. तर याच्यावरून असं वाटत आहे आम्हाला का हा धान सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा आणि लागवडीसाठी पण चांगला आहे. याच्यामध्ये फवारणी जर केलं म्हटलं तर फवारणी एक बी पण झालेली नाही आहे दवाईची. आणि खत, रासायनिक खताचा जो आपण वापर केलो तर रासायनिक खत म्हणजे जास्त प्रमाणात पण नाही, एकचदाच रासायनिक खत मारण्यात आलेलं आहे. याच्यानंतर खत मारण्यात आलेला नाही. तरी पण याची फसल 99% फसल होत आहे. तरीता मला तर असं वाटते की समोर पण मी हाच लावणार आणि शेतकऱ्यांना पण माझं सांगी आहे की बने कोशिश रोगापासून पण वाचायचं असेल या कोणतं काही तर बने कोशिश हाच धान लावावे. फुटवे अशी मी संख्या कशी आहे? फुटवेची संख्या तर बरीच आहे. एका याच्यामध्ये सरासरी 10-15 असे काही त्याचे फुटवे निघालेले आहेत. तर तसं पाहिलं असं तर पुष्कळ मी तर म्हणतो की कास्तकारांनी जर एकदा लावा, माझ्यावर विश्वास नसेल तर हा धान आहे, धान बघा आणि धान बघितल्याच्या नंतर लावून पण बघा. जर तुम्हाला रिझल्ट नाही मिळेल तेव्हा म्हणा, तर आपल्याला रिझल्ट तर बरा मिळाला धानाचा. मला जाणारे शेतकरी नाही मिळतात, मला तसे पण अजून इथून जाणारे येणारे लोक जे असतात शेतकरी लोक ते पण विचारत असतात की धान कोणता लावला बा, का लावला. कारण की धान बघताबरोबर लोकांची नजर लागेल असं हा धानाची फुटवे पण आहेत आणि धान पण आहे. एकसारखा खबरेल नाही, काही नाही. पूर्ण बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवा. उन्हाळ्यामध्ये उन्हाळी पण हात लावला. आता उन्हाळीमध्ये पण जे पेरणी करणार मी, तर उन्हाळीमध्ये पण हा धानाची मला पेरणी करायची आहे. आणि सर्व कास्तकारांना सांगतो की हा लावा, बहुत मस्त आणि चांगला 1 नंबर धान आहे. तरीता सर्वांना माझी नम्र विनंती आहे की लावून बघा एकदा तरी. धन्यवाद दादा. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. माझा मोबाईल नंबर आहे 9764732072. जर काही विचारायचं असल्यास या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद दादा. धन्यवाद. हा चांगलं एकदम बघा. काय नाव तुमचं?